घरातनं पुण्याला जाऊन पुन्हा माघारी इथंच आहे. दिवसात नाही म्हणलं तरी 1000-1200 किलोमीटर प्रवास होतो आमचा. हा विचार करा, रात्री बेरात्री फिरणारी माणसं आम्ही, किंवा तुम्ही कधी रात्री बेरात्री फिरत असाल, तुम्हाला रस्ता विचारायचा, कारण गुगल मॅप दरवेळेस योग्यच रस्ता सांगेल असं माणसं फसवतात. तर मॅपनं फसवलं याच्यात काय नवल आहे, महाराष्ट्र का फसवत असते हे की नाही. मग एखाद्या वेळेस चुकीचा रस्ता दाखवत असेल आणि आपल्याला कोणाला विचारायचं असेल की माऊली रस्ता कसा कसा जातो, आणि आपल्याला त्यात एखादा माळकरी दिसला असा रात्री बेरात्री 2:30-3च्या दरम्यान, आपण त्याला रस्ता विचारायला घाबरू का हो दादा? का नाही घाबरणार? कारण आपल्याला विश्वास असणार एवढ्या रात्री जरी आलंय तरी भजनावरनं आला असं. हे कचकच कांद्यावर आलेलं गव्हाळ नाही, हे भजनाचं गव्हाळ आहे. ह्याच्या गळ्यात माळ आहे, याच्या कपाळाला गंध आहे, म्हणजे हे भगवंताचं नाव घेऊन आलंय. हे जीव घाण टाकेल पण आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणार, हा विश्वास त्याच्या माळेकडे आणि गंधाकडे बघून येईल. आणि त्याच वेळेस एखादा पिणारा भेटला, तुमचं माहित नाही मला, पण मी म्हणल तळ्यात जाऊ ती गाडी, पण ह्याला विचारू नको. ही आधी 100 मागरण पुन्हा आपल्याला रस्ता सांगेल. हा काही साधं असतं का दादा हे? मग एक माळ, एक गंध जर तुम्हाला देव बनवत असेल तर काय हरकत आहे? अखंड चिंतन तयाचा हरिक, एवढं जर देव करत असेल तर देवा अशाच मायबापाच्या पोटी जन्माला घाल, ज्यांना जाणीव असेल परमार्थाची. इथं जगण्यात मजा नाही रे विठ्ठला, खरंच नाही. परमार्थाशिवाय जगणं म्हणजे अगदी क्लेशोदिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर् दुःखम देहवदभीर व्याप्यते. फारच त्रास आहे रे देवा हे जगणं तुझ्या नामाशिवाय बरं का. आणि तारायची ताकद म्हणाल तर भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, मी तारतो तुला पार्था, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा. ही जर भगवान श्रीकृष्णाची वाच्यता आहे तर आम्ही विश्वास ठेवावा. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. लिहून देतो आम्ही तुम्हाला, प्रत्येक नरकाच्या दारातनं आम्ही तुम्हाला माघारी घेऊन येऊ. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण कमीत कमी तुमच्याकडनं चुकलंय हे मान्य करण्याची कृतज्ञता तुमच्या स्वभावामध्ये असू द्या. मान्य करा आम्ही कोणीच नाहीये, पण आता झालं काय, आम्ही कोणीच नाहीये तरी आमच्याकडे अहम इतका आहे. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वेन. माऊली म्हणले स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणारी माणसं कधीच देव समजून घेऊ शकत नाही. वैष्णव कोणाला म्हणावं माहित आहे? कबीर महाराज म्हणतात, वैष्णव जनतो तेने कहिए पीड पराई जानीचे. नुसतंच मोठे पण काय कामाचं हो. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर पाती को छाया नहीं फल लागे अति दूर. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. अहो वैष्णव भगवंतावर प्रेम करतो, यात काय नवल आहे? भगवंत वैष्णवाच्या कुळावर प्रेम करतो, हे नवल आहे. ह्याच्या इतकं मोठं नवल काय? मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणले सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण निकलंकित आणि कुठल्याही प्रकारचं बंधन नसणारा माझ्या सगळ्यात जवळचा, ज्याच्यासाठी मी प्रत्येक अवतार घ्यायला तयार असतो, तो म्हणजे वैष्णव आहे, जो परिपूर्ण आहे, ज्याला कशाचीच गरज नाही आहे. खूप सामर्थ्य वैष्णवात. आणि वैष्णव व्हायचं असेल तर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, हे गरजेचं आहे. खाऊन पिऊन होत नाही वैष्णव, आहे की नाही? लय अवघड झालं हो तुमचं. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त नामपूर आहे का? बर नका रे दादा, हिला नाही कळायचं, त्याला कळेल ना. 7 गोष्टी नरकात नेतात बर का. मांस भक्षण, मदिरा भक्षण, जुगार, चोरी, शिकार, परस्त्री गमन, वेश्यागमन. सामर्थ्याने ह्या 7 गोष्टी तुम्हाला नरकात नेतात, म्हणजे नेतातच. राहतील का लक्षात? सगळ्यात पहिल्यांदा मांसाहार, दुसरं मदिरा 90 नाही, मदिरा नाही कळलं तर ही बाटली हो, मदिरा. तिसरं चोरी, चौथं शिकार, 5वं जुगार. मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते खेळतो, आहे की नाही?
ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. असल्या म्हाताऱ्याच्या नातवाला काय काकडा येणार आहे देवच जाणे बाबा. अरे हे म्हाताराच राणीवर बेजार आहे, हे पोरग काय करणार आहे याच नुसतं बाबा असं नक्कर रे बाबांनो. तुम्हाला सांगते अरे तुम्ही काकड्याला जा, नातवाला घेऊन जा. अरे कौतुक करा ना, तुम्हाला खरं सांगते ताकद लागते बरं का. मी व्यासपीठावर विश्वासानं सांगते, टाळकरी माऊली तुम्हाला प्रेमानं सांगते, ह्यांनाही सांगते, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल ना, त्या दिवशी आपला महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेला विश्वास मी देते. फक्त घराची सुरुवात काकड्यानं आणि घराची सायंकाळ हरिपाठानं झाली. पण सोपं आहे, काही अवघड आहे का? अरे जे अभंग जगाच्या मालकाला जाग करतात ते तुम्हा आम्हाला सुख देणार नाहीत का? ताकद काय त्या अभंगामध्ये? विश्वाच्या मालकाला जागा करायची आहे. ही ताकद लक्षात घ्या. नका रे, नाही त्या गोष्टीत कशाला पडताय? परस्त्री गमन आपल्या धर्मात आहे का? कशाला करायचं? वेश्यागमन आपल्याला शोभतं का? कशाला करायचं? नका ना, या 7 गोष्टीपासून बाजूलाच राहा. अहो ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, बादलीतली वरची तरी तरी द्या. अरे सप्त्यात तरी खालचं खा का सप्त्यातली तरीच खाणायची तुला? लई चित्र रे तुम्ही. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली बाई म्हणते रविवार आज आणा की पिंट्याला आवडतंय मी चांगलं करते. असली बायको नसलेली बरी राहतो मला. नका नका रे बाबांनो नका. अरे जर सांगतायत युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, तर माना की अहम वैश्वाळरो भूत्वा प्राणिनाम देवमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्यम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी, पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. वेड्या तूही मीच. जर तुला तुझ्यातल्या माझ्याची जाणीव होत नाही तर तुला काय कशाची जाणीव राहणार आहे? आणि का जाणीव होत नाही माहित आहे? आमची नजर इतकी विचित्र आहे, आम्ही गरिबी श्रीमंतीवर माणसांना मान्यता देतो. एखादा श्रीमंत साहेब जर आला ना तर गरीबाच्या पोराला पंक्तीत न उठवतात, साहेबाला बसू द्या, उठ साहेबाला बसू दे, उठ साहेबाला बसू दे. मग साहेब बसणार, मग माणसं हट्ट करणार, साहेब 2 घास खा, 2 घास. साहेब आमच्या गावचं 2 घास खा, साहेब 2 घास खा. अरे साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या 2 घासानं काय फरक पडणार आहे त्याला? पण तुझं डोकं किती भरमिष्ट आहे बघ ना. तू वारकऱ्याला कधी हट्ट करत नाही, पण साहेबाला क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी का नाही? आणि तरुण पोरं सख्या बहिणीसारखी नजरेत नजर घालून सांगते, या कलियुगात पैशाला फार किंमत आहे. वय आहे तोपर्यंत कमवून घ्या. आणि तुमच्या तरुणपणाला असं या कोणाच्याही पाठीमागे खर्चिक करू नका. कोण तुमच्यासाठी जीव घाण टाकत नाही. पण व्यासपीठावर पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीनं सांगते, ज्ञानोबा तुकोबांच्या जवळ जा, आयुष्यभर माऊली तुमच्या मस्तकावरचा हात काढणार नाहीत, हा विश्वास मी तुम्हाला देते. आदर्श चुकवू नका. नका त्या नाही त्या माणसांच्या पाया पडत जाऊ, नाही ते आदर्श मानत जाऊ नका. वाईट वाटतं रे मला तुमचं. कष्ट करायची दानत आहे तुमच्यात, सामर्थ्य आहे तुमच्यात. अरे 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं जर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य उभा करू शकतो. अरे राजाच्या पोरानं राजा व्हायचं स्वप्न बघावं, गुलामाच्या पोराने कुठे राजा व्हावं. जिद्द होती, बळ होतं, सत्याने वागायची ताकद होती. महाभारत रामायणासारखे ग्रंथ सामर्थ्याने आईने सांगितलेले होते. ज्ञानोबा तुकोबांसारखी साथ होती, तुकोबांसारखं गुरुत्व छत्रपतींना लाभलं होतं. कसं काय कमी पडणार? ही शेतकऱ्याची पोरं जी गोपन फिरवतायत ती पोरं तलवार फिरवायला शिकवली, मातीची जाण करून दिली, धर्माचा जागर करून दिला. आणि या शेतकऱ्याच्या पोरांच्या जीवावर 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय सामर्थ्य आहे दादा, हे शिका. नाही त्या माणसांच्या नका पाया पडू. त्याला कारण आहे, कूस तशी आहे. त्या जिजाऊंची कूस तशी आहे. काय कूस आहे माझ्या मासाहेबांची दादा. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिताई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिताई. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा चिजाईला. मुजरा मानाचा मानाचा चिजाईला. ताली वाजवणार झालं नाही का?
ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. एवढं बोलून जे 2-4 धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील. ज्या अवलादीचा जन्म पाकिस्तानाचा, ती जात हितली नाही ना, टाळी कशी वाजवते? टाळी. काय वाजवायची टाळी आठवा, कृतज्ञता बाळगा. पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. डोळ्यात देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बरबान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थाया थाया नाचत होता. मुठभर मावळा हातात, काजी मुरारबाजी, तानाजी, असाजी, सूर्याजी, कोटाजी, फुलाजी, फजल, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, लिंबाळकर, बांधलकर, जेद हे. अरे काय होणार आहे, एवढ्यांनी स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. मावळा 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार, अर्धा शत्रू मावळ्याला बघून गार व्हायचा. मावळा आणि हे सगळं शुद्ध शाकाहारावर, मांसाहार नाही बरं काय. हे आर्यमती विमलवाल्यांना कधीच जमणार नाही. त्याला निर्व्यसनी व्यक्तिमत्व लागतं. सुपारीच्या खंडाचं व्यसन लागत नाही. मावळा 70 वर्षाचे शेलार मामा 2 हाताने दामपट्टा चालवायला लागले ना, 10 शत्रूला एकटे पुरे पडायचे. मावळा 18-19 वर्षाचा तरुण बांड पोरग, युद्धात दोन्ही हात गेले त्याचे. घरी बसलं, राजे भेटायला आले. राजे भेटा आले, बघतात मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा रडायला लागला. राजा माझ्या गरीबाच्या घरात आला, डोळे पुसले राजेंनी. वेडायस की काय, रडतोयस कशाला? अरे मी आहे ना तुझ्या पाठीमागे. हात गेले म्हणून काय झालं, बाप म्हणून सांभाळायचं सामर्थ्य माझ्या मनगटात आहे, काळजी करू नको. हात गेले म्हणून रडतोस? मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राज, चुकला तुम्ही. अव राजा, जिंदगानी घाण टाकली मी स्वराज्यासाठी. माईनं सांगितलं, राजा जगलास तर राजांसाठी आणि मेलास तर राजांसाठी. प्राणपणाला लावल राजा, पण हात गेला म्हणून रडणार नाही. अरे मग रडतोस कशाला? वाईट वाटतं या राजा. हिंदवी स्वराज्याचा धनी, हिंदवी स्वराज्याचा धनी छत्रपती शिवाजी महाराज, जानता राजा माझ्या घरात आला, पण त्याला मुजरा करायला दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. राजा दुसरं काही कारण, या निष्ठावंत मावळ्यांनी घडलं स्वराज्य. या जिद्दीनं, या संयमानं आणि या सामर्थ्यानं घडलं स्वराज्य. कशासाठी? अशी कूस असेल ना, तयाचा हरीक. तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण दादा? आणि ज्यांना जय म्हणू वाटलं नाही, तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या. कडवण जगू नका तुम्ही लखा. जे तुमचं कसं आहे ना,
तुम्हाला फक्त माझी गाडी, माझी मॅडी, माझी डॅडी, माझी बॉडी, माझ्याच बाईकची गलगल साडी बस. इकडे देव देश धर्म पेटला तरी चालतो तुम्हाला. तुमचं कसं आहे, दुसऱ्याची दाढी जळली तरी चालेल, आपली बिडी पेटली पाहिजे. नको रे एवढं स्वार्थी होत जाऊ. अरे हिंदू आहेत आपण, कौतुक असलं पाहिजे आपल्याला आपल्या धर्माचं. दगडाला ही देव करायची ताकद जाऊला देत आहे ना, अशा सामर्थ्यवंत धर्मात जन्माला आलोय आपण. आपला स्वाभिमान आपण केलाच पाहिजे. ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे सामर्थ्यवंत संपत्ती आपल्या पदरात पडली आहे, आपण कौतुक केलंच पाहिजे. काय कौतुक आहे आपल्याला? आपण क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतो, पण आळंदी पंढरपूर करत नाही. खरं आहे का खोटं सांगा मला? अरे सगळं करा, पण आधी आळंदी पंढरपूर करा की नाही? आधी आषाढी कार्तिकी करा, पुन्हा कुठं मारायचं तिथं मारा. पण तुम्हाला तुमचंच नको रे. तुम्हाला गंध लावायला नको, तुम्हाला माळ घालायला नको, काही नको. अरे गंधाला सायंटिफिकल रिझन आहे रे. पॉझिटिव्हिटी वाढते माणसाची, सकारात्मक भावना वाढते कपाळाला गंध बुक्क असल्यावर. बाकीचे धर्म कसे स्वाभिमानानं सांगतात की आम्ही या धर्माचे आहेत. आपण अरे खरं सांगा, अहो एखादा साहेब जर कीर्तनात आला तर त्याचा कार्यकर्ता आपल्या कानात येऊन सांगतो, साहेबाचं नाव घ्या. साहेब सांगतो, त्या ताईंना सांगा मी कोण आहे. साहेब सांगतो, त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या प्रत्येक साहेबाला उत्तर आहे, साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तर तुम्ही एकदा विचार करा तुम्ही कोण आहे. कारण तुम्हाला सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे. अरे आमच्या कपाळाचा गंधन, गळ्यातली माळ बघितली की पंढरीचा मालक काय यमदूत सुद्धा म्हणतात. अरे वैष्णव आहे, 4 हात लांब यांच्यापासनं, यांच्या नादी लागून जमणार नाही रे दादा. तू तर सांगतच आहे यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून. या काळाचे ही काळ लढीवाळ. पण लोकांचं काय झालंय, कर्म कमी बोभाटा, ज्ञान कमी ना अहंकार. आपणही करायचं महाराज, स्वाभिमान ठेवायचा, अहंकार नाही पण स्वाभिमान. लोकांना गरज आहे बरं का सध्या. आपण जर लईच असं नाही का नम्रतेनं, लोक मुंडक्यावर बसून जीव घ्या त्याला आपलं. लोक लय बाबा, तुम्ही अशी शॉर्ट घालून जरी एअरपोर्टवर गेला कोणी बघत नाही, पण तुम्ही धोतर घालून जरी विमानतळावर गेला वा काही विमानतळ टुकटुकू बघतो. हा ना, त्याला वाटतं लाल डब्यातला इमानात कसा. हा इथं इमानात शोभत नाही ना, हा लोअर क्लास थर्ड क्लास, याची काय पात्रता बाबा इमानात यायची नसतं रे. अरे करायचं, धोतर घालायचं पण कडकच घालायचं, इस्त्री करूनच घालायचं. लय गरज आहे जगात. तिची मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, कलियुगात लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कवर. गाडी चांगली असली तर कीर्तन करायला किंमत आहे. कीर्तनकार जर चांगल्या गाडीत आला ना, लोक कीर्तनकाराच्या आधी गाडी बघतात कुठली आहे. बर मग त्याच्यावर त्याचा पॅटर्न ठरवलं जाणार. लय अवघड आहे रे दादा. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चला तर तोही मूर्खच आहे. ज्ञानेश्वरी पाठ असू द्या पण श्रीमंती नसू द्या, लोक खात नाही. ज्ञानेश्वरी मुखत गत आहे पण चालत आला, लोक किंमत देत नाही. हरिपाठ नाही येऊ द्या पण गाडीत येऊ द्या, लोक पाय पुसतात. लोकांचे मग ज्ञानेश्वरी पाठ असावी आणि त्या ज्ञानेश्वरी सोबत स्वाभिमानही बाळगता यावा. हे सांभाळता आलं ना दादा, बस ठेवायचंच. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं, साम्राज्यही आपलंच हवं. ह्यात वेगळं काय वावगं काय नको वाटतं. बरं तुकोबर आहे म्हणतात, भले तरी देऊ नाठाळांच्या माती. एवढं कळतं की आपल्यालाही प्रेमाने वागलात तर झेंडा खाली, दांडा खाली झेंडावर. तू आमच्या बोकांनी बसा मग दांडा खाली झेंडावर. एवढं तुम्हाला खरं सांगते मी, प्रामाणिकपणे लेख म्हणून सांगते. इतकी परिस्थिती बेकारच ना. काही दिवसांनी कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागेल, विचारावं लागेल, जहापना थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबूचे ठोके बसतील पण कीर्तन व्हायचे नाही. लेकरांना ज्ञानेश्वरी शिकवा, पाया पडतं तुमच्या. त्यांना नाही कळली तरी वाचायला लावा. त्यांना ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला कळलं नाही माझं लेकरू आहे. ज्ञानोबारे कृपाच करतात, फक्त माऊलींना कळू द्या लेकरू माझं. हे करायला लावा लेकरांना. नाही तर फक्त कॉन्व्हेंट स्कूल राहतील, मराठी मीडियम राहणार नाही, मराठी शिक्षण राहणार नाही. काय राहिलं आता? सरकारी शाळेत कोणाची लेकरं आहेत? शेतकऱ्याची फक्त, बाकी जागीरदार सगळे. शेतकऱ्यांनीच टिकवला बरं का महाराष्ट्र, जेवढा काही टिकवला तेवढा. आर्मीत भरती होणारी पोनं कोणाची? शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. देशासाठी प्राण पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराची. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. आपण शेतकऱ्यांनीच टिकवला रे हे.
आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे ना, अशा अवलादीला शेतकरी म्हणावं ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा तळतळाटाचा लाचारीचा पैसा येत नाही. येतो का आपल्या घरात भ्रष्टाचार, लाचार, तळतळाट? कोणाच्या टाळूवरचं लोणी चाटून खातो का आपण? जे काय आहे ते कष्टाचं आहे. कसा जगाचा बाप राखणार नाही आपलं? समाधानी राहा, नाही त्या गोष्टीचा विचार करत जाऊ नका. आपली लेकरं सामर्थ्यवंत आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन करा त्यांना. एकदा योग्य मार्गदर्शन भेटलं ना माऊली, तयाचा हरिक जगाचा बाप कौतुक करणार आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप पाठीशी असला काय कमी पडतं? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली. अर्जुनच्या कक्षामध्ये देव गेले, जागा केलं अर्जुनाला. अरे वेडास की काय बाबा, चतुरंग सैन्य त्यांना देऊन बसलास. तुझ्यापेक्षा 1.5 सैन्य मोठं आहे त्यांचं. त्यांची संख्या जास्त, धन जास्त, शस्त्र जास्त, मनुष्यबळ जास्त. तुझ्याकडे काय आहे? अरे या भीष्मांनी पण केला तुला मारायचं, कळलं नाही का तुला? कळलं रे देवा, पण चिंताच नाही वाटत आहे. कसं काय? चहूबाजूनं संकट आहेत, सगळेजण तुला त्रास देत आहेत. तुझी जवळची माणसं तुझा जीव घ्यायला उभी आहेत तुझ्या पुढं. ज्यांना आपलं आपलं म्हणत होतास ती आपलीच आज शत्रू म्हणून उभा आहेत तुझ्याकडं. स्वतःचे गुरु तुझ्यावर बाण धरून उभा आहे. तुला कसलंच भय नाही वाटत आहे? एवढ्या संकटात, एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली? ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान देऊ नाही का? बरेच लोक असे ज्यांना झोपा येत नाही. जिंदगीत कुठानेच तेवढे केले, कशा झोपा लागत्या? थोडं लोकांचं चांगलं केलं असतं झोपा लागले असते यांना. लोकांचं वाटोळं केलं झोप लागते होय. अर्जुन धर्मानं जगत होता, झोप लागली त्याला. हां, देव म्हटला कसं काय? देवाला न बरं वाटलं रे अर्जुना, उठ रे बाबा. एवढ्या संकटात तुला निश्चिंतपणा आला तरी कुठून? एवढा संयमी, एवढा सामर्थ्यवंत झालास तरी कसा? कसं काय? कृष्णानं सांगावं, देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशाची चिंता? अरे मला झोप लागणारच, तू माझ्यासाठी उभा आहेस ना बाबा. विश्वाचा मालक ज्याची काळजी करतोय त्यानं कशाची काळजी करावी? तयाचा हरिक. आम्हाला फक्त अखंड चिंतन, आम्ही फक्त तुला मानावं आणि आमचं आयुष्य तू सांभाळावं एवढं करत असशील विठ्ठला तर काय हरकत आहे? गीता भागवत करीती, काय हरकत आहे तुझं नामचिंतन घ्यायला देवा? खूप करतोस रे विठ्ठला माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सुद्धा रक्षदापदी अमुते. गुरुबंधू माय बाप सगळं झालास की रे विठ्ठला. लावणिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. कोण देतं रे एवढा विश्वास? तुम्ही फक्त पंढरपुराकडे 3 पावलं चाला माऊली. किती? 3. पंढरीचा बाप तुमच्याकडे 47 पावलं चालतो. एवढं मोठं मन माझ्या पांडुरंग परमात्म्याचं. कोण करतं रे एवढं? याच्यासारखं कौतुक कोण करणार आहे तुमचं? बरं फरकही नाही. कुळी कन्या तुकोबाराय म्हणतात जनाबाईसाठी आला, तुकोबांसाठी आला, मुक्ताबाईंसाठी आला, ज्ञानोबांसाठी आला. फरक केला का ज्ञानोबा आणि मुक्ताबाईमध्ये? फरक केला का जनाबाई आणि तुकोबामध्ये? फरक केला का सखुबाई आणि नाथबाबांमध्ये? फरक केला का सोयराबाई आणि चोखोबारायांमध्ये? चोखोबारायांच्या आधी सोयराबाईसाठी आला. चोखोबारायांची पत्नी बरं का सोयराबाई. नामदारांचा 47 चरणाचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्भीण झाले ती संपूर्ण नवमास. 9 महिने भरले. सहज म्हणली नवऱ्याला, स्वामी अहो निस्ती भजनं करून संसार चालत नसतो हो. जरा उदरनिर्वाहाचं बघा. पोटाची खळगी भरायचं अवघड आहे. बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला तुमचा. आई होणार आहे आता, लेकराची काळजी वाटते हो. निस्त्या भजनाने माणसं किंमत देत नाहीत. पैसा असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. द्या जरा संसाराकडे लक्ष. चोखोबारांनी म्हणावं माझ्या विठ्ठलावर विश्वास दाखवतेस? अगं माझा जगाचा बाप काय देईल हे सांगता येणार नाही. त्याच्यासाठी संसारासाठी मी त्याचं लक्ष कमी करावं हाच माझ्या स्वभावात आणि माझ्या नियमात बसत नाही. कर तुला कसं बाळांपण करायचं तसं. चाललो मी. बायकोला भांडून चोखोबाराय रागात निघून गेले ते डायरेक्ट बहिणीच्या घरी. बहिणीचं नाव निर्मला. त्यांच्या निर्मलेच्या घरी गेले. 2 दिवस उलटले, नवरा दिसत नाही. बायको कशी असू द्या पण बायको नवऱ्याविषयी कधीही अगदिकच असते, प्रेमळच असते. भांडली खरं पण नवरा येत नाही याची काळजी तिला वाटलीच. बसल्या बसल्या एकट्यात देवाला म्हणली, देवा चुकलं. भांडत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडामुळं तोंडा पुढचा बी गेला. नसते बोलले तर बसला तरी असता. उगाच बोलले. बायका बोलून जातात तरी पुन्हा वाईट वाटतं. तशा बायका लय गोड. कीर्तनाला आलेल्या तुम्ही ते लय गोड आहे का? आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे का?
तेवढी एक मिस्टेक सोडली ना, एक फॉल्ट सोडली आपलं इतकं. पण तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही लय गुणाचे नाही आहेत. या बायका विचारा सहन करतात रे. ते कसं असतं ना, देवाने देतानाच यांना जरा पोटात ठेवता येत नाही आम्हाला. पुरुषांना कंठ असतो बघा, स्त्रियांना कंठ नसतो. कंठ कंठ नरड्याची आतली गाठ, दुसरं काही सुचलं नाही मला महाराज आता. इथे पुरुषांना कंठ असतो, स्त्रियांच्या पोटात राहत नाही. हा जगाच्या मालकानं केलेला नैसर्गिक नियम आहे की नाही. काही लागत नाही रे बायकांना. सोनं नाणं पैसा अडका कमी देत जा. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, पण बायकोला नवऱ्यानं म्हणावं काळजी करू नको, सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे. तिला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. वाज वाटाळ्या वाजवीत जा, काहीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा. बायकांचं सगळं झोंबतं तुम्हाला. कीर्तन जाऊ द्या, विषय लांबल हे लय अवघड आहे. आम्ही तुम्हाला कुठल्याच क्षेत्रात नकोय. नका ना रे, कशासाठी? हा द्वेष मत्सर जगाच्या बापाने केला नाही, तुम्ही तरी कशाला करताय या विषयाकडे.